नमस्कार कोकरे सर. नमस्कार नमस्कार. सर आता 10वीच्या मुलांचे मला वाटतं 2 दिवसांनी म्हणजे आजचा जर पेपर संपला सायन्सचा तर पुढचे पेपर एसएसटीचे सोशल सायन्सचे पेपर आहेत. सर माझ्या माहितीप्रमाणे मी एवढं वर्ष पुन्हा 22 वर्षापासून काम करतोय टीचिंग मध्ये. माझा सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आहे. भले मुलांना मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आवडत नाही तरी त्यांची आवड आम्ही निर्माण करतो. पण सर सोशल सायन्स म्हटलं की मुलं म्हणतात बोरिंग सब्जेक्ट आहे. बोरिंग म्हणजे बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत असं कानावरती करतो की बोरिंग आहे, आम्हाला आवडतच नाही. गेले 4 वर्ष तुम्ही ज्ञानज्योत मधले स्टेट बोर्ड असेल किंवा सीबीएसई बोर्ड असेल सोशल सायन्स आपले सब्जेक्ट शिकवता आणि आज 4 वर्षानंतर तो शब्द बदललाय कुठतरी असं मला वाटतंय. मुलं आवडीने तो विषय करायला लागले. काय गमक आहे, असं काय तुम्ही केलं मुलांमध्ये की तो विषय त्यांना आवडायला लागला तर तो विषय मुलं आवडीने करायला लागले. सोशल सायन्स होता उत्तम मार्क्स मिळून देणारा विषय की तुम्ही मुलांमध्ये कशा पद्धतीने आवड निर्माण केली? सर बेसिकली सोशल सायन्स मध्ये हा अतिशय एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट. म्हणजे सोशल सायन्सचा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये काय उपयोग आहे, त्याचं महत्व काय आहे हे आतापर्यंत आपल्याला कोणीही सांगितलं नसतं. आणि त्यामुळे आपल्याला सोशल सायन्स म्हणल्यावर नुसते इयर माणसं आणि ही सगळी मेलेली माणसं म्हणजे बरोबर भूतकाळ आहे. ते मेलेल्या माणसांना आठवून काय उपयोग होणार आहे अशी एक धारणा जी आहे ती अतिशय चूक आहे. हे सिद्ध करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. येस सर. हा की मुलांना आज प्रत्येक माणसाचं कनेक्शन तुम्ही बघितलं तर ते पैशाशी आहे. सगळ्या दुनियेचं, सगळ्या जगाचं, सगळ्या देशांचं, सगळ्या माणसांचं. तर मला असं स्ट्रॉंगली फील होतं आणि मी जे मुलांना कन्व्हिन्स करू शकतो की सोशल सायन्सचं कनेक्शन जे आहे हे पैशाशी आहे. येस. इकॉनॉमीशी आहे, इकॉनॉमिक्सची आहे. येस. आणि ही इकॉनॉमी ड्राईव्ह कशामुळे केली जाते तर ते सोशल सायन्स. आणि याच्यामध्ये मग याच्या अनेक उपशाखा आहेत सर की ज्या उपशाखा आपण इथे उलगडून सांगतो लोकांना. इथे मुलांना या सगळ्या उलगडून सांगितलं जातं आणि त्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींच्यामुळे ती माणसं जिवंत होऊन मुलांच्या पुढे येतात. मला बरेच मुलांनी असं सांगितलं की सर हे तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही असं ठरवलं ना की आम्ही आता सोशल सायन्स मधलं करिअर निवडणार. वाव. हा एक मोठा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना. खूप मोठी अचिव्हमेंट आहे की आपण जो विषय नको सांगणार आवडता म्हणतो त्याला आपण एवढं ग्लॅमर निर्माण केलं. हे झालं हिस्ट्रीच्या बाबतीत. दुसरं असं आहे सर की जॉग्राफी सारखा सोपा विषय नाही, जॉग्राफी सारखा अवघड विषय. बरोबर. त्याचं कारण असं की जॉग्राफीमध्ये तुम्हाला त्याचं जे प्रिन्सिपल आहे एखादी गोष्ट अशी का घडते हे प्रिन्सिपल जर कोणी अगदी सोप्या शब्दात सांगितलं की हे असं आहे म्हणून असं आहे 1+2=3 हे जर कोणालाही सांगितलं सोप्या शब्दात ते कोणालाही समजेल. आणि एकदा समजता विषय म्हणल्यावर त्याच्यामधली आपली आवड वाढायला लागते. येस सर. आपण म्हणजे मला आता माहित नाही मी असं सांगू शकत नाही पण कुठेतरी हे आतापर्यंत बाहेर किंवा मुलांना इतक्या सोप्या शब्दात सांगणं हे कदाचित शक्य झालं नसावं. आणि सोप्या शब्दात सांगितल्यानंतर मुलं जॉग्राफीमध्ये सर बुडून जातात. यू विल नॉट बिलीव्ह. मुलं अशी ध्यान लावल्यासारखी ते तासाला ऐकत असतात. तर या आणि बेसिकली आपल्या इथे जरी 8वी-9वीचं सिलेबस किंवा 8वीचं सिलेबस हे थोडंसं कंटाळवाणं असलं तरी 9वी आणि 10वीचं स्टेट बोर्डचं सिलेबस हे बऱ्यापैकी इंटरेस्टिंग आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही अचिव्हमेंट ही करता आलेली आहे. आणि दुसरं असं आहे सर आपल्या इथे तुम्ही जे स्मार्ट बोर्ड लावलेले आहेत ना ते अतिशय उपयोगाचे आहेत. म्हणजे स्मार्ट बोर्डवर एखादी गोष्ट आता साधी गोष्ट आहे कार्ल मार्क्स कसा दिसायचा. येस. सगळ्यांनी पुस्तकात तो त्याचा दाढीवाला चेहरा बघितलेला. येस सर. दाढीवाला चेहरा, पांढरी दाढी, अर्धी दाढी. पण तो कार्ल मार्क्स नक्की कसा होता, त्याचं आयुष्य कसं गेलं, तो काय केलं त्यांनी, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला किती त्रास सहन करायला लागला आणि तो बिचारा कसा मेला, त्याची सगळी मुलं कशी मेली. तर म्हणजे हे सगळं जे आपण त्या स्मार्ट बोर्ड द्वारे मुलांना कळवतो तेव्हा त्यांना फक्त तो कार्ल मार्क्स पुस्तकात दाखवलेला 4 ओळींचा लक्षात राहत नाही, तो त्याच्या पलीकडचा लक्षात येतो. येस सर. मुलांना लुव्र म्युझियम म्हणून सांगितलं की ते लुव्र म्युझियम आपण मुलांच्या डोळ्यासमोर उभं करतो. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी लुव्र म्युझियम बद्दल काही माहिती आली तर मुलं आपण येऊन सांगतात की ती स्मार्ट बोर्ड मध्ये ती लुव्र म्युझियम मधली मोनालिसा आपण लोकांना दाखवू शकतो. हे सर खूप म्हणजे हे जे आहे ना सर हे अतिशय काय म्हणतात त्याला ते बाकी कुठे मिळणार नाही अशा प्रकारचा एक्सपिरियन्स हा आपण फक्त स्मार्ट बोर्डचं उपयोजन कसं करतोय याच्यासाठी तुमचं जे गायडन्स आणि जी अवेलेबिलिटी आहे ना ही एकदम म्हणजे ती अनकम्पेरेबल आहे. सर म्हणजे तुमच्या बोलण्यातनं मला जाणवलं किंवा मला तो मागचा इतिहास माझा आठवत होता. 25 वर्षापूर्वी मला सुद्धा केवी परदेशी कांतीलाल बाबूलाल परदेशी नावाची हिस्ट्री शिकवणारे शिक्षक होते. मला सुद्धा 100 पैकी 99 मार्क्स होते. ते सुद्धा इतिहास असे शिकवायचे म्हणजे पानिपतचं युद्ध कुठून सुरू झालं म्हणजे पुण्यातनं कशा पद्धतीनं मराठे गेले ते पानिपतला कृती जाऊन थांबले कशा पद्धतीने ते युद्ध झालं इथं सदाशिवराव आले
इथं माझी आले, इथं जे ज्या पद्धतीनं ते सगळं चित्र म्हणजे करायचं, म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा ते शिक्षक पाहिले होते की 100% बोर्ड वापरायचे आणि कलर चॉकचा वापर करून इतिहास मुलांना शिकवायची. त्यामुळं इतिहास कधी पाठच करावा लागला नाही, इतिहास समजला, म्हणजे पाठ करणं आणि समजणं. म्हणजे मला वाटतं पुणेरी मुलांना जो हिस्ट्री, जॉग्राफी किंवा जो सोशल सायन्स सब्जेक्ट म्हणतो तो पाठ करावा लागत होता, म्हणून तर आता अवघड वाटत. तो समजला की पाठ करायची गरज भासत नाही. मी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने, म्हणजे कांतीलाल परदेशी सर जे आमचे होते बोर्डमध्ये पेपर सेंटरचं काम करायचे, त्यांच्या रूपात मी तुम्हाला पाहतो. कारण तुमच्या लेक्चरचा जाता तुमच्या हातात कधी पुस्तक मला दिसत नाही, विदाउट बुक्स तुम्ही गेलेले असतात. मुलं अगदी जशी काही स्टोरी ऐकतात, म्हणजे आजी जशी लहानपणी स्टोरी सांगायची आणि ती स्टोरी आपण कान देऊन ऐकायचं. ती स्टोरी आजही आपण आठवतो, कारण ती स्टोरी आपल्याला समजलेली असते, आपण ती स्टोरी पाठ नाही केली. काहीच त्याच सारखा तुम्ही तो हिस्ट्री सारखा सब्जेक्ट, जॉग्राफी सारखा सब्जेक्ट मुलांना शिकवता. तर नवीन टीचर जे काही मार्केटमध्ये येणार आहेत किंवा नवीन टीचर जे काही हिस्ट्री, जॉग्राफी किंवा सोशल सायन्स सारखा सब्जेक्ट शिकवत असेल, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? काय तुम्ही अशा नॅक वापरता, काय तिकडे टेक्निक्स वापरता जेणेकरून क्लास कंट्रोल पण होतो, विद्यार्थ्यांना तो विषय पण आवडतो, विषय आवडत नाही तर त्याचं रूपांतर मार्कांमध्ये होतं. ही आजची पिढी जी आहे ना, ही खूप हुशार आहे आणि ही स्मार्ट आहे. या मुलांना लगेच कळतं की आपल्याला आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी काय आहेत आणि उपयोगी न पडणाऱ्या गोष्टी काय आहेत. पैशांच्या गोष्टी करतात त्याला एकदम लगेच कळतं. तर आता हे त्यांना आपल्या आजच्या आयुष्याशी जर हा हिस्ट्री, जॉग्राफी जोडून दाखवली तर त्यांना त्याच्यामध्ये लक्ष द्यावं वाटतं, त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो. आणि असा माणूस सापडणं अवघड आहे ना की ज्याला पैशामध्ये इंटरेस्ट नाही. बरोबर आहे. तर तो त्या गोष्टीशी तुम्ही जर जोडू शकलात ते यशस्वीपणाने हिस्ट्री, जॉग्राफी, तर हे मुलांना आवडणारच, याबद्दल काहीच शंका नाही. आणि म्हणून या पद्धती की जे आपल्या उपयोगाचं आहे हे त्यांच्या मनावर असलं की ती मुलं अतिशय व्यवस्थित ऐकतात, समजून घेतात आणि रिप्रोड्यूस करतात. त्यामुळे ही गोष्ट आणि तुमच्या सहकार्यामुळे हे आम्ही इफेक्टिव्हली करू शकतो. सर, आमचं सहकार्य म्हणण्यापेक्षा ती शिक्षकांना ज्या गोष्टी लागतात, म्हणजे उत्तम, मी नेहमी म्हणतो की ज्ञानज्योती अकॅडमीमध्ये प्रत्येक कार्याला किंवा ज्ञानज्योती अकॅडमीच्या प्रत्येक कृतीला मेरिट मिळायला पाहिजे. विद्यार्थ्यांना मेरिट जेव्हाच मिळेल त्यावेळेस इथं प्रत्येक गोष्ट मेरिटसाठी केली जाईल. सर, तुम्ही मला वाटतं याच्या आधी तुम्ही बेसिकली पेशाने इंजिनियर आहात, म्हणजे तुम्ही पुण्यातल्या नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग म्हणून पास झालेला आहात. तुम्ही प्रशिक्षण मध्ये काम केलेले, म्हणजे ट्रेनिंग सेंटरमध्ये काम केलेले, ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये काम केलेले. आता ट्रेनिंग मधून तुम्ही टीचिंग मध्ये आहात. सर, लक्षात घ्या, मागच्या 5-6 वर्षापासून तुम्ही टीचिंग मध्ये आहात. ट्रेनिंग टू टीचिंग हा प्रवास, ट्रेनिंग देणं आणि टीचिंग याच्यामध्ये काय फरक आहे? सर, बेसिकली जे ट्रेनिंग सेशन्स किंवा ट्रेनिंग इंडस्ट्री, मी इंडस्ट्रीमध्ये जवळ 30 वर्ष होतो. ते इंडस्ट्रीमध्ये जे ट्रेनिंग होतं हे ट्रेनिंग माणसं घडवायचं होत नाही. सर, येस, ट्रेनिंग मध्ये तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलप करता, तुम्ही प्रोसेस डेव्हलप करता, तुम्ही आणखीन काय शॉपचा लेआउट करता, मशीन डिझाईन करता. पण माणसं डिझाईन करणं हे जे आहे ना, हे या टीचिंग मध्ये होतं. आणि हे टीचिंग म्हणून जास्त इफेक्टिव्ह आहे आणि जास्त इम्पॉर्टंट आहे. या आधात म्हणजे हे टीचिंग जितकं चांगलं होईल ना तितकं पुढचं जे ट्रेनिंग आहे ते जास्त इफेक्टिव्ह होणार असं मला वाटतं. म्हणजे टीचिंग जर उत्तम झालं तर ट्रेनिंग देणं खूप सोपं जाईल. सर, अशा काही टेक्निक्स तुम्ही वापरता का की त्या टेक्निक्सचा विद्यार्थ्यांना पेपरमध्ये, कारण नो पाठांतर न करता विषय लक्षात ठेवावा, म्हणजे आपण शॉर्ट नोट्स म्हणतो, अशा काही शॉर्ट नोट्स तुम्ही वर्गात मुलांना देता की जेणेकरून अवघड असणारा विषय किंवा अवघड वाटणारा विषय, किंवा मला असं वाटतं की आतापर्यंत अवघड शिकवत पण असतील म्हणून तो मुलांना अवघड वाटत होता, तर तुम्ही अशा काही टेक्निक्स डेव्हलप केले तर जेणेकरून तुम्ही त्या वर्गात मुलांना सांगता? सर, याच्यामध्ये आपण अतिशय सर याच्यामध्ये अनालिटिकली जातो. म्हणजे पेपर पॅटर्न काय आहे, त्या पेपर पॅटर्न नुसार आपण त्यांना कुठली उत्तरं लिहायची, ती उत्तरं लिहिल्यानंतर ती लक्षात कशी ठेवायची आणि ती लक्षात ठेवल्यानंतर ती रिप्रोड्यूस कशी करायची याची एक आपण त्यांना निमॉनिक्सच्या द्वारे आपण त्यांना ट्रेनिंग देतो की याचं उत्तर मोठं आहे पण हिस्ट्री जॉग्राफी उत्तरं मोठी आहे. निमॉनिक्सच्या ट्रेनिंगच्या थ्रू ती मुलं, तुम्ही बिलीव्ह करणार नाही सर, 50-50, 60-60 प्रश्न त्या मुलांनी न्यूमॉनिक्स मध्ये कन्वर्ट केलेले. आणि हे म्हणजे त्यांना ते छंद लागतो की मग ते म्हणतात आम्ही दुसऱ्या विषयाला पण करू का वगैरे वगैरे, तर त्याच्याने आपण करतो. आणि दुसरं म्हणजे मग बेसिक प्रिन्सिपल हे आपण अतिशय मुळात जाऊन शिकवतो, मुळापासून. त्यामुळे ते उत्तर लक्षात ठेवणं हे ऑब्विस होतच, की त्याला लॉजिक असतं, त्यामुळे उत्तर लक्षात ठेवलं. येस सर, मी नेहमी माझ्या वर्कशॉप मुलांना सांगतो की सोशल सायन्स सारखा विषय असेल, सायन्स वापर करा, शॉर्ट नोट्स वापर करा.
शिजवा वरण हे एकाच वाक्यामध्ये 2 शब्दांमध्ये तुमचं पृथ्वीवरती 3 आवडणे, शिलावरण, जलावरण आणि वातावरण. त्याचा शॉर्टकट होतो शिजवा वरण. असं वरण शिजवण्याचं काम तुम्ही तिकडे मुलांच्या माध्यमातून करता. सर मला वाटतं आता पुढचे 2 पेपर जे राहिले स्टेट बोर्डचे विशेषतः हे सोशल सायन्सचे, तुमचा काय प्लॅन आहे? मी तुम्ही मला त्याविषयी जाता येता कुठेतरी बोलत की सर उत्तम प्लॅन तयार आहे, तुम्ही काळजी करू नका. कारण लास्ट 2 इयर्सचे जर मी रिझल्ट ज्यावेळेस अनालाइज केले तर सर्वात जास्त मार्क्स मुलांना सोशल सायन्स विषयामध्ये मिळतात. म्हणजे मी मॅथमॅटिक्स शिकवताना नेहमी खात्रीने सांगतो की तुमच्या मुलांना सर्वात जास्त मॅथमॅटिक्सला मार्क्स मिळतील. पण आज हे चित्र थोडंसं मला कुठेतरी बदलताना दिसतंय की सोशल सायन्सला सुद्धा मॅथमॅटिक्स हे मार्क्स मिळू शकतात. लास्ट इयरला सीबीएसई बोर्डला तर 2 मुलांना आउट ऑफ 100 मार्क्स होते, बऱ्याचशा मुलांना 90+ मार्क्स आहेत. मी काय प्लॅन केलेलं आहे याही वर्षी मुलांना आउट ऑफ मार्क्स मिळवून देण्यासाठी? काय प्लॅन केलंय पुढच्या येणाऱ्या पेपरसाठी? आता सर आपल्याला इथं हिस्ट्रीसाठी एकंदरीत 4 सेशन मिळणार आणि ते 4 सेशन्स हे 3-3 तासाचे सेशन्स आपण करणार आहोत. आणि या 4 सेशन्स मध्ये आपण पहिल्या सेशन मध्ये सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स टाईप 1, सेकंड सेशन मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स टाईप 2, थर्ड सेशन मध्ये आपण त्यांचा मॅप, कन्सेप्ट मॅप आणि ऑब्जेक्टिव्ह फॉर सिविक्स, आणि फोर्थ सेशन मध्ये आपण यांना सगळे जे लॉंग आन्सर्स आहेत, कारण बोर्डाचा पॅटर्न बघितला तर लॉंग आन्सर्सला फक्त खूप कमी म्हणजे जवळ 25% एवढंच वेटेज आहे, तर ते आपण अशा पद्धतीने एक्झिक्यूट करणार. जॉग्राफीसाठी आपल्याला 3-3 तासाचे 2 सेशन मिळणार आहे. जॉग्राफीचा विचार केला तर मॅप आणि ग्राफ त्याला जवळजवळ 40% वेटेज आहे. तर मॅप आणि ग्राफ आपण एका याच्यामध्ये घेणार आणि लॉंग आन्सर आणि ऑब्जेक्टिव्ह आन्सर हे आपण एका सेशन मध्ये घेणार. आता हे करण्यासाठी त्याचा जो आराखडा आहे तो आपल्याकडे तयार आहे, कारण आपण गेल्या अनेक वर्षाचे बोर्डाचे पेपर, त्याचे काय कुठले प्रश्न विचारले जातात, काय हा सगळा स्टडी आपण करतो. आणि त्यामुळे ते जे प्रश्न आपण काढून देतो तर त्याच्यापेक्षा फारसं वेगळं काही विचारलं जात नाही असा आपला आतापर्यंतचा अनुभव. म्हणजे तुमच्या डोक्यात बोर्डाचा पेपर फिट झालेला आहे. बरोबर. आणि मला वाटतं मी नेहमी म्हणतो की जे टीचर्स मन वर्षभर बोर्ड पॅटर्नचा अभ्यास करून पेपर काढतात किंवा रिव्हिजन घेतात, तिथे वेगळं काही येत नाही. त्यांना आदल्या रात्री पेपर स्वप्न देतो की हाच पेपर येणार आहे. तर आता बाकीच्या विषय टीचरशी मी बोलताना मला जाणवलं की सर 70%, 80%, अगदी 90% पार्ट जो रिव्हिजन मध्ये किंवा आपण जे आपल्या एक्झाम अकॅडमीमध्ये वर्षभर रन केला त्या एक्झाम मधलाच पार्ट मुलांना आला. तुम्हाला काय वाटतंय तुमचा येणारा पेपर, म्हणजे मी तुम्हाला भविष्यात विचारतोय, तर मी नेहमी करतो जो व्यक्ती भविष्याचा विचार करतो तोच भविष्य घडवू शकतो. तुम्हाला काय वाटतं तुम्ही जे काय रिव्हिजन घेणार आहात, तो वर्षभर जे काय तुम्ही काम केलेलं आहे, शेवटच्या कालावधीमध्ये जे काय 2-3-4 सेशन्स केलेलं आहे, त्याच्यातलं किती पर्सेंटेज पार्ट मुलांना बोर्ड एक्झामला जसं तसं दिसेल? सर बेसिकली तुम्ही असं जर म्हणलात तर त्याच्यामध्ये मुलांनी समजा रिव्हिजन मध्ये केलेले सगळे प्रश्न केले तर 100% त्याच्यापेक्षा बाहेर काही जाऊ शकत नाही. कारण खात्री आहे सर, त्याच्यापेक्षा बाहेर जाऊ शकत नाही. आता मुलांचे मार्क जे काय 2-4 जातात ते लॉंग आन्सर्स मध्येच जातात फक्त, आणि अदरवाईज आपल्यातल्या मुलांना जर अबोव्ह 90 जर अबोव्ह 90 सांगणं ही फार काही कौतुकाची गोष्ट राहिली नाही आपल्या 9 मध्ये. म्हणजे आता 10वी स्टेट बोर्ड बेस्ट ऑफ 5 पॅटर्न आहे. तुम्हाला असं वाटतंय कुठल्याही मुलाचा विषय बेस्ट ऑफ 5च्या बाहेर जाऊ नये सोशल सायन्स? नाही जाणार, अजिबात जाऊ शकत नाही. कारण ही जी आपली स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी आपण वेगळ्या सब्जेक्टना आणि वेगळ्या क्वेश्चन्सना वेगवेगळी लावतो. तुम्ही ऍक्च्युअली आता तुम्ही ट्रेनर म्हणून काम केलेले आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग सेशन स्वतःची रन केलेली आहे. तुम्ही ज्ञानज्योत मध्ये जेव्हा टीचर म्हणून जॉईन झाला त्यावेळेस आम्ही ट्रेनिंग्स घेतो, तर तुम्ही घेत असलेले ट्रेनिंग्स आणि आपल्याकडच्या ट्रेनिंग्स मध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो का? त्या ट्रेनिंगचा म्हणजे आपल्याकडचे एज्युकेशनल ट्रेनिंग शिक्षकाच्या बाबतीत जे काही आपण ट्रेनिंग घेतो त्या ट्रेनिंगचा काय फायदा होतो असं मला वाटतं तुम्ही शिकवत असताना वर्गात? सर त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होतो, कारण हार्डकोर स्कूल किंवा कॉलेज टीचिंग ह्याच्यामध्ये जे काही गोष्टी बाळायला लागतात किंवा जे तुमचा जर एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे त्याच्यातनं तुम्ही जे तुमचे एक्सपिरियन्स शेअर करतात किंवा ज्या गोष्टी सांगतात त्या या ठिकाणी फारच उपयोगी पडतात. की त्या एखादी गोष्ट एक्सप्लेन करायला किंवा त्या मुलांना परीक्षेला फेस करताना काय त्यांना द्यावं हे देताना त्याचा खूप ऍप्लिकेशन आणि मोटिवेशन खूप उपयोग. सर आता हे पुणेरी पालक आहेत आणि पुणेरी पालकांना पुणेरीतल्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी सोशल सायन्स सब्जेक्ट अवघड जातो. ज्ञानज्योतमध्ये तो अवघड मुळात राहिलेलाच नाहीये, तुम्ही फार तो सोपा करून टाकले. दुसरा एक मॅडम आहेत आपल्याकडे रक्षा मॅडम म्हणून, त्या सुद्धा जबरदस्त सोशल सायन्स शिकवतात. नांदेड ब्रांचला आपल्याकडे मनीषा मॅडम आहेत, त्या सुद्धा खूप जबरदस्त सोशल सायन्स शिकवतात. आता तुम्ही तिन्ही लोक एकाच लेवलचं काम करता. त्या पुणेरी मुलांना पुणेरी पालकांना सोशल सायन्ससाठी ज्ञानज्योतचा काय संदर्भ द्याल? तुम्ही का ज्ञानज्योतमध्ये येऊन तुम्ही सोशल सायन्स शिकावं आणि नावडता विषय कशा पद्धतीने आवडता करावा?
ज्ञानज्योतमध्ये अशी काय खासियत आहे की तुम्ही इकडे या, सोशल सायन्स शिकवा. कारण सोशल सायन्स मध्ये इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, सिव्हिक्स असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, असे मल्टिपल वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. म्हणून सोशल सायन्स सब्जेक्ट एक आहे, पण त्याच्यात तुम्ही जसं मगाशी म्हटलं की त्याच्यात खूप वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत आणि त्याची सगळी पायाभरणी. तुम्हाला असं वाटतंय का ज्ञानज्योतमध्ये जर एखादा मुलगा आला तर तो मॅथ्स सायन्सचे करिअर सोडून तो सोशल सायन्स मध्ये देखील करिअर करू शकतो, आणि त्यासाठी ज्ञानज्योत का योग्य आहे? तुम्ही पालक आणि विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? आता सर, बदलत्या काळामध्ये आपण बघतोय की ग्लोबलायझेशन नंतर आता बाहेरची परिस्थिती पण खूप बदलती आहे, आणि या अशा परिस्थितीमध्ये जर या विषयाचा नक्की याचा गाभा समजा मुलांना कळला, किंवा आपल्या इथे आपण कळवून देण्याचा प्रयत्न करतो आणि मुलं तो समजून घेतात, तर माणसाचं आयुष्य बदलू शकतं सर. म्हणजे आज तुम्ही समजा विचार केला तर भारताची इतकी प्रथा दिसत नाही, पण बाहेरच्या देशांमध्ये बिझनेस सांभाळणारे जे लोक असतात हे सोशल सायन्सचे ग्रॅज्युएट्स असतात, त्याच्यामधले मास्टर असतात, त्याच्यामध्ये डॉक्टरेट असतात. तर आता ही परिस्थिती इथे पण आहे ना, ते आपल्या सगळे एकाच जगात राहतात. त्यामुळे मुलांचा याच्याबद्दलचा बघायचा व्ह्यू हा बदलू शकतो, बदलतो, आणि मार्क हा दुय्यम भाग राहतो सर. म्हणजे मार्क मिळणं हे म्हणजे दॅट इज रुटीन. अशा प्रकारच्या काय परिस्थितीमध्ये ही मुलं शिकतात. आणि ओव्हरऑल सर, सोशल सायन्स तुम्ही किती सोशल सायन्स म्हणला 10वी नंतर आम्हाला त्याचा संबंध राहत नाही. सोशल सायन्स माणसाला मरेपर्यंत सोडत नाही. सोशल ते शब्दातच बरंच काही ना, समाजशास्त्र, समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र, सोशल सायन्स. सो तुम्ही ज्ञानज्योतच्या बाबतीत का ज्ञानज्योत जॉईन करा, का ज्ञानज्योत मुलांनी जॉईन करावा, स्पेसिफिक तुमच्या सब्जेक्टसाठी काय इकडचं तुम्हाला आवडलं? तुम्ही तो विषय छान शिकवतात, शंका नाही, पण ज्ञानज्योतमध्ये तो विषय शिकण्यासाठी जे काही बॅकग्राऊंड लागतं, जो काही स्टेज लागतो, तो त्या पद्धतीचा आहे का? काय तुम्ही इकडे सजेस्ट करता पालकांना? सर, बेसिकली इथे या ठिकाणी सोशल स्टडीज शिकणं आणि बाहेर सोशल सायन्स शिकणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण या ठिकाणी ते ज्या पद्धतीने शिकवलं जातं, ज्या प्रकारच्या फॅसिलिटीज इथे आपण अवेलेबल करून देतो, आणि ज्या प्रकारचं आपण त्यांच्या ब्रेनवर काम करतो, हे असं होणं आवडतं. फार तर बाहेर काय कशाकडे लक्ष देऊन लोक सोशल सायन्स शिकवत असतील की मार्कांकडे, मार्क मिळाले, सोशल सायन्स संपलं, 10वी नंतर सोशल सायन्सचा काही संबंध नाही. पण आपल्या इथे त्या मुलांच्या ब्रेनवरती आपण काम करतो, त्यामुळे मार्क मिळवणं ही सोपी गोष्ट राहते. तिला जास्त महत्व पण आपण म्हणजे तिला महत्वच राहत नाही की त्यांचं ब्रेनवर वर्क केल्यानंतर हा सोशल सायन्स हा त्यांचा आवडीचा सब्जेक्ट बनून राहतो. आणि एकदा आवडीचा सब्जेक्ट बनला की त्याला मुलं ते तोडतात. म्हणजे आवडीचा सब्जेक्ट बनवण्यासाठी तुम्ही ज्ञानज्योतमध्ये या. येस सर, खूप छान. तुम्ही मी म्हणतो विषय सोपा होता, पण मुलांना अवघड वाटणाऱ्या विषयाच्या बाबतीत तुम्ही सोपा मार्ग सांगितला. सर, याच पद्धतीने पुढे आपण समाजशास्त्र शिकून समाज घडवण्याचं काम करूयात, अहोरात्र हे काम करूयात. मॅथ्स म्हणजे मी नेहमी म्हणतो की गणित हे विद्यार्थ्यांना पुस्तकाचं गणित नाही शिकवायचं, तर विद्यार्थ्यांना जीवनाचं गणित शिकवायचं आपल्याला. तर समाजशास्त्र मार्क्स मिळवण्यासाठी नाही शिकवायचं, तर त्यांचं जीवन जगण्याचं शास्त्र ज्याला म्हणतो, समाजामध्ये जगण्याचं, वागण्याचं, राहण्याचं आणि स्वतःला विकसित करण्याचं एक शास्त्र आहे, ते समाजशास्त्र आहे. हा समाजशास्त्राचा विषय आपण याच पद्धतीनं छान इथे ज्ञानज्योतमध्ये मुलांना शिकूयात, आणि त्यामध्ये तुमचा फार मोठा वाटा आहे. ज्या पालकांना समाजशास्त्राविषयीची भीती वाटते त्या सगळ्याच पालकांनी निश्चित ज्ञानज्योतमध्ये कोकणी सरांसोबत जॉईन व्हा. समाजशास्त्राविषयीची भीती पळून जाईल, हा संदेश आपण सर आजच्या ह्या मुलाखतीतल्या पालकांना देऊयात. आणि एकच फक्त सर मी सांगू इच्छितो की समाजशास्त्र हा विषय 10वी मध्ये स्कोरिंग सब्जेक्ट आहे. त्याच्याने तुमचे मार्क असे जबरदस्त वाढतात की तो इथे शिकून स्कोरिंग करून तुमचे मार्कामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ ही तुम्हाला इथे दिसू शकते. की जे 10वीचे मार्क इम्पॉर्टंट असतात, तुम्ही आपण मुलांना सांगतो सर, जन्मभरती मार्क विचारले जातात, तर हा फायदा घेणं हा म्हणजे अतिशय महत्वाचं आहे. नक्कीच सर, नक्कीच. जे लोक ही मुलाखत पाहतील, ऑनलाईन असेल किंवा कुठल्या सोशल मीडियाच्या पेजवरती दिसेल, नक्कीच आपल्या सोशल सायन्सचा नक्कीच आपल्या बरोबर येऊन शिकण्याचा विचार करतील. सर, खूप खूप मनापासून धन्यवाद सर. थँक्यू सर.